महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅप्टन अशोक खरात प्रकरणात मोठी घोषणा केली आहे। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची भेळमिसळ होता कामा नये, आपल्या संतांनी देखील भोंदूगिरीला स्थान दिले नाही असे स्पष्ट करताना अशोक खरात प्रकरणी कडक कारवाई केली जाईल व या प्रकरणातील दोषीला सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। तसेच 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असून महिलांच्या संदर्भात गुन्हे आहेत ते 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करत आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून रोजी घेण्यात येणार आहे। या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे। यासंबंधीची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली आहे। महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं गुरुवारी पहाटेच्या सुमारास निधन झालं आहे। ते 85 वर्षांचे होते। फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून उपचार सुरू होते, मात्र याच उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे। शिवकालीन इतिहासाचा जयसिंगराव पवार यांना मोठा अभ्यास होता। नव्या पिढीला इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या इतिहास संशोधकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं। पुण्यातील मुंडवा कोरेगाव पार्क येथील 40 एकर मूळ महारवतनाची सुमारे 1800 कोटी रुपयांची जागा शासनाला फसवून परस्पर केवळ 300 कोटी रुपयात खरेदी केल्याप्रकरणी खासदार पार्थ पवार यांच्यासह त्यांचा मामेभाऊ दिग्विजय पाटील आणि मध्यस्थी शीतल तेजवानी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे। या प्रकरणाचा तपास विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून केला जात असून या समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला आहे। तब्बल 4000 पानांहून अधिक पानांचा हा अहवाल असून यामध्ये 3 प्रमुख आरोपींपैकी कोणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाहीये। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका वाढला असून पारा 40शी पार गेला आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। आज दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आलाय। राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत आले आहेत। नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हायरल व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली असून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। नेपाळच्या राजकारणात नवं सरकार स्थापन होणार आहे। 35 वर्षीय तरुण नेते बालेंद्र शाह हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। बालेंद्र शाह 27 मार्च रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळणार आहे। राज्य सरकारने 1500 रुपयांबाबत मोठा निर्णय घेतलाय। आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी निधी वितरित केला जात आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने योजनेच्या हप्त्यासाठी 277 कोटी रुपये वर्ग करण्यास मान्यता दिली आहे। हा निधी महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यास शासन मान्यता मिळाली आहे। त्यामुळे काही दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। मोबाईल युजरसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। देशातल्या टेलिकॉम कंपन्यांच्या 28 दिवसांच्या प्लॅनमुळे युजर्सना वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो। अशातच सरकारने मोठे पाऊल उचलले असून टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवसांचा प्लॅन सुरू करण्यास सांगितले आहे। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले आहे की टेलिकॉम कंपन्यांना किमान 30 दिवसांचा प्लॅन देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। गुजरात विधानसभेत तब्बल 7 तासांच्या चर्चेनंतर समान नागरी कायदा विधेयक 2026 मंजूर करण्यात आले आहे। राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एका तज्ञ समितीने आठवडाभरापूर्वी समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीबाबत आपला अहवाल सादर केला होता। यानंतर एका आठवड्याने गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी हे विधेयक विधानसभेत सादर केले। हे विधेयक मंजूर झाल्यामुळे गुजरात हे उत्तराखंड नंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील दुसरे राज्य ठरले आहे। देशातील स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। ज्या भागात पाईपद्वारे नैसर्गिक वायू पोहोचला आहे अशा ठिकाणाच्या कुटुंबांनी जर पीएनजी कनेक्शन घेण्यास नकार दिला तर त्यांचा एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बंद केला जाणार आहे। गॅस पाईपलाईन नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि एकाच इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने नॅचरल गॅस अँड पेट्रोलियम प्रोडक्ट्स ऑर्डर 2026 जारी केला आहे। बिलामध्ये एलपीजी चार्जेस किंवा इंधन खर्च वसुली यांसारखे अतिरिक्त शुल्क न लावण्याचा कडक इशारा केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने बुधवारी हॉटेल चालकांना दिला आहे। असे करणे अनुचित व्यापार व्यवहार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे।
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने आता केंद्र सरकारने रॉकेलचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पर्यायी इंधन म्हणून केंद्र सरकारने महाराष्ट्राला मार्च-एप्रिल महिन्यासाठी 37,44,000 लिटर रॉकेल उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार राज्यातील 4 प्रमुख शहरे वगळून सर्वत्र रॉकेलचे वाटप केले जाणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केलाय. या शासन निर्णयानुसार पुणे, नागपूर, मुंबई आणि ठाणे शहर वगळून राज्यात अन्य सर्व भागात रॉकेलचे वितरण केले जाणार आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणने भारतासह 4 देशांच्या जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. इराणचे उपपरराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी स्पष्ट केले आहे की सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जलमार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाहीये. राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2025 अंतर्गत 2035 पर्यंत एसटीच्या सर्व बस पूर्णपणे विद्युत करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून त्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.